नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत घाटकोपर पश्चिम, गेल्डा नगर आणि गोळीबार रोड इथे. आणि इथल्या दोन वहिनींना आज आपण भेटणार आहोत, शिल्पा भाटकर आणि अपर्णा रामराजे वहिनींना. आणि या वहिनी राहतात अमृतनगरमध्ये. तेव्हा आत्ता आधी गेल्डा विलातल्या या पहिल्या वहिनींना भेटून सुरुवात करूया आजच्या भागाला. चला, आज सुद्धा काहीतरी सरप्राईज आहे. ते सरप्राईज काय आहे ते आत्ता सांगणार नाही, पण मिळणार मात्र नक्की. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी शिल्पा अजित भाटकर. माहेरचं नाव शिल्पा सुरेश गडदे. माहेर कुठलं? माहेर विक्रोळी पार्क साईड. माहेर गर्दे होते का? गडदे. म्हणून इकडे गर्दी आहे. गडदे. 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 गरदी नाही, गडदे. गडदे का? हो. मग आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर अजित विठोबा भाटकर. नमस्कार. हा माझा मुलगा आदित्य. बरं. ही माझी भाची रितिशा. वा. माझी मम्मी पप्पा. नमस्कार. ते दोन भाऊ, ही बहीण, नमस्कार. मामी बहिणी सगळे, हे भाचा भाची बापरे, सगळे. केवढी मोठी गर्दी. परिवार, मोठा परिवार तरी कमी आहे. कमी आहे. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता तुम्ही वहिनी? मी BSNL मध्ये ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर आहे. हो, कुठे? सांताक्रूज. मग ऑफिसमध्ये किती जणी आहेत? ऑफिसमध्ये लेडीज अशा 10 आणि 8 जेंट्स, म्हणजे टोटल 18 जण आहेत. मग जाम धमाल चाव असेल. चाव 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 चालू हो असतं का? आमच्याकडे सध्या. अच्छा अच्छा अच्छा. त्यांनी सगळ्यांचं वापरे. एक मिनिट. सॉरी 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 सॉरी. हॅलो. हां नमस्कार. आपण कोण बोलताय? हो, वहिनींसाठी फोन आहे. माझ्याकडे कसं काय? मी कोण बोलतोय ओळखलं का? एक मिनिट. हां देतो, एक मिनिट. बोला. हॅलो. हॅलो शिल्पा. हाय, कोण बोलतंय? कोण बोलतंय? ओळख. रजनी. तुम्ही कसं काय फोन केला? तुला सदिच्छा देण्यासाठी फोन केला. अच्छा, तुम्हाला कसा नंबर मिळाला यांचा? कसाही मिळू दे. कोण आहे? कोण ओके आहे? ओके, आमच्या ऑफिसच्या सगळ्या. काय सांगताय? किती जणी आहेत? एनिवे, आता थँक्यू. त्यांना सांगा, त्यांचाच विषय चालू. अच्छा, ऐका ऐका, तुमच्या सगळ्यांचाच विषय चालला होता. मी म्हणलं आमच्या ऑफिसमध्ये 10 जणी आहेत, 8 जेंट्स आहेत, पण आमचा नुसता कलकलाट असतो. द्या द्या, एक मिनिट. एक मिनिट, रजनी यांच्याशी बोला. कसं काय? मला काय माहिती. हॅलो. काय जादू करत तुम्ही? हा बोला. नमस्कार. नमस्कार आदिल फौजी. थँक्यू. अरे तुम्ही सगळ्या ऑफिस मध्ये आहात का? सगळ्या जणी आहात का? हो, सगळ्या. आणि येऊ शकत नाही तिकडे. अरे अरे अरे. म्हणून नाही नाही, काही हरकत नाही. पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून सगळ्यांशी. पण आता तुम्ही बोलताय तर बाकीच्या रागावले असतील. मग बोलायचंय का सगळ्यांनी? द्या द्या द्या, सगळ्यांकडे द्या. अरे बाबा. पटापट नावं सांगा. हॅलो. हा बोला. नमस्कार. मैं शिल्पा की फ्रेंड कला. कला. ओके ओके मॅडम. है शिल्पा है उधर? हा शिल्पा है. एक मिनिट. हाय. हाय शिल्पा. अरे क्या यार, तुम लोग ने कैसे ढूंढ निकाला? अरे ये सब रजनी मैडम ने किया. अच्छा, एनीवे चलो, तुम लोग का ही सबका थँक्यू यार. आता कोण आहे? ठीक आहे ठीक आहे. चलो चलो, बाय बाय. बाय बाय बाय. हा. सॉरी. बघितलं, मी जास्त मैत्रिणींबरोबर बोलतो म्हणून वहिनींनी मला बोलायलाच दिलं नाही. लगेच लगेच बाय बाय मैत्रिणींचा केला. फोन. बरं मला सांगा, तुमचं बालपण कुठलं? विक्रोळी पार्क साईड. पार्क साईड. आणि मग भावंड किती? तिघं. मी मोठी आणि हा. 2 भाऊ. बरं, लहानपणी तुम्ही एकत्र असायचे सगळे? हा, भांडायचा? खूप. एकदा तर आमचं इतकं भांडण झालं, म्हणजे मारलं, एकमेकांना नखं लावली, हे केलं ते केलं. आणि तो गेला तंतण्यात असा, पाणी घेऊन आला आणि असं पाणी टाकलं. म्हणतो, जा मी तुला शाप देतो, तू गाय होशील. म्हणजे त्या पिरियडमध्ये ऍक्च्युली ते महाभारत रामायणचा इम्पॅक्ट होता. त्याला असं वाटायचं की पाणी टाकलं की खरंच गाय होणार, शाप लागणार. पण लागला असता तर वहिनी? काय बिचारी असं रवंथ करत राहायला लागला. मग तुम्ही कसे भेटले असतात? मग गोठ्यात झाला असता होम मिनिस्टर. बोलवा त्यांना जरा. मला लगेच बोलवा असंच वाटतंय त्यांना. अहो अजित. नमस्कार. नमस्कार. आज सांगा, वहिनींच्या एकूणच इतक्या वर्षाच्या प्रवासाबद्दल, स्वभावाबद्दल काय सांगाल? वहिनींचं कौतुक करायचं असेल तर कसं करा? फारच म्हणजे समंजस आणि म्हणतात ना की एक सगळ्यांना सामावून घेऊन, एकत्र घेऊन बरोबर जाणारी अशी आहे. वा वा वा, छान. असंच असावं. घरातल्या गोष्टींवरती आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा,
तुमच्या हॉलमध्ये असलेल्या शोकेसमध्ये प्लास्टिकचे किती प्राणी आहेत 17 आहेत सर. आणि घरात किती प्राणी आहेत एकूण? घरात 20 आहेत. कसे काय? 17 प्लास्टिकचे प्राणी आहेत. 3 हे आमचे 2 मासे आणि आमचं हे कासव आहे 18, 19, 20 आणि 4 आमचे हत्ती आहेत. 17 हे उत्तर बरोबर आहे. शोकेसमध्ये प्लास्टिकचे प्राणी आहेत. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनी, मिस्टरांनी तुम्हाला दिलेलं पहिलं सरप्राईज गिफ्ट कोणतं? आम्ही हनीमूनला गेलेलो तेव्हा त्यांनी ह्याचे विमानाचे तिकीट दाखवलेले मला. चला, 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत. तुम्ही उत्तर द्यायचं. वहिनी, नोकरीवर कधी रुजू झाल्या? 1990. व्हेरी गुड, अभिनंदन. काय झालं, काय तारीख होती सांगा आता इतक्यावर. 21 सप्टेंबर 99. घालवलं ना बक्षीस. बघा ना काय यार. बरं, आता वहिनी, यानंतर एकही मराठी शब्द म्हणजे सॉरी यानंतरच्या इंग्रजी. खेळामध्ये एकही इंग्लिश शब्द येऊ द्यायचा नाही बोलण्याच्या ओघात. ठीक. हां, हां. नोकरी कुठे करता? भारत संचार. बरं, आता मला सांगा की तुम्ही हनीमूनसाठी कुठे गेला होता? गोव्याला. कशा गेलात? जाताना आम्ही आगगाडीने गेलो. आणि मग तिथून येताना? हवाई जहाजाने. आणि यांनी जे तुम्हाला गिफ्ट दिलं ते कुठे दिलं? रूम मध्ये. अरे सॉरी. अत्यंत सांभाळून रूम मध्ये. पण वहिनी, आधीची जी 2 उत्तरं बरोबर आली त्यासाठी 100 आणि पुढच्या याचे 200 असे 300 रुपये लक्ष्मी म्हणून घरात आलेली आहे. थँक्यू. अभिनंदन आणि भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? तक्रार म्हणजे त्यांचं काय माहिती, त्यांना इंग्लिश मूवीज बघायला फार आवडतात. काय जास्त आता असं? असं माणसाला काहीतरी एकतरी व्यसन असावं ना. हां, चांगलं आहे ते व्यसन. व्यसन आहे. बाकी नाही काय. इंग्लिश पिक्चर बघायचे, चांगलं व्यसन आहे. हां वहिनी. बरं, आता वहिनी, तुम्ही आता अभिनय करायचा, अच्छा. आणि त्यांनी गाणं ओळखायचं. ओके. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नको. वेळ सुरू झाली. इथे वरती उभ्या राहा वहिनी, वरती उभ्या राहा. राहू खरं. हा, खरंच म्हणजे काय? हां, व्हेरी गुड. बघितलं की नाही? आता अभिनय करा. म्हणा. करा अभिनय करा. वहिनी, तशाच उभ्या राहा. छान दिसताय तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बस? वहिनी, 1000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. थांबा. चला, वहिनीला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. वहिनी आता इथेच उभ्या राहतील तर त्या शांत राहतील असं मुलाचं म्हणणं आहे. तेव्हा आता जाऊन भेटूया पुढच्या वहिनींना.